Welcome students to the standard 10. Today we are going to take subject science 1, and in that we have to take the first chapter, gravitation. So the point is the use your brain power on the page number 7, and in that given, that is the according to the Newton's law of gravitation, every object attracts every other object. मीन्स न्यूटनच्या जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार आपण पाहिलंय की जे विश्वातली प्रत्येक वस्तू आहे ती एकमेकांना अट्रॅक्ट करत असते आणि तो फॉर्म्युला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा F=G m1 m2/r². तर मग हा जर लॉ असेल, आपण बघूया दोन ज्या ऑब्जेक्ट आहेत, ह्या दोन ऑब्जेक्ट ज्या आहेत त्या एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे. एक ऑब्जेक्टचं मास m1 आहे आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास काय m2. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार ह्या दोन्ही ऑब्जेक्ट हे एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे. ओके, मग बघूया आपण त्यानुसार यानुसारच हा जो लॉ आहे हा या अर्थवर कसा ऍक्ट होतोय. तर इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अँड ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ, आता हा जो लॉ आहे की m1 आणि m2, मग इथे ज्या दोन ऑब्जेक्ट घेतल्या आपण, या अर्थ अदर ऑब्जेक्ट घेतले, मग ह्याच दोन ऑब्जेक्ट इथे आपण कन्सिडर करूया. दॅट इज वन इज द अर्थ अँड सेकंड इज द ऍपल. मीन्स इफ द अर्थ अट्रॅक्ट्स, दिस अर्थ अट्रॅक्ट्स द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ, जर जर अर्थ त्या ऍपलला आपल्याकडे अट्रॅक्ट करते, तर हा जो ही जी अर्थ आहे मग ऍपलकडे पण अट्रॅक्ट होत असेल ना. हा, येस, आपण जो लॉ पाहिला त्यानुसार हे व्हायलाच पाहिजे होतं. m1 m2 ह्या दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करताय, मग हा देखील दोन ऑब्जेक्ट आहे ना, मग हा देखील दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करणारच आहे. मग असं काय होतं की ऍपलच फक्त अर्थकडे अट्रॅक्ट होतो असं दिसतं आपल्याला प्रत्यक्षात. अर्थ ऍपलकडे अट्रॅक्ट का नाही होत? नाही, अर्थ देखील ऍपलकडे अट्रॅक्ट होते, पण अर्थचं मास हे खूप जास्त आहे आणि ऍपलचं मास त्या मानाने अतिशय कमी, निग्लिजिबल त्याला म्हणतात, तर निग्लिजिबल आहे. त्यामुळे हा जो ऍपल आहे तो अर्थवर जो आहे तो फॉल होतो. आणि दुसरं म्हणजे या ऍपलला व्हेलॉसिटी नाही, किंवा हे जी ऍपल जी ऑब्जेक्ट आहे ही रिव्हॉल्व होत नाही, ती एकाच ठिकाणी स्टेबल आहे. ते ऍपल झाडावरच आहे, त्यामुळे ते जे आहे ते इथे स्टेबल आहे आणि म्हणून हा जो आहे ऍपल हा अर्थकडे अट्रॅक्ट होतो. हे न्यूटन्सच्या लॉ नुसार आपण बघतोय. मग असंच जे आहे इतर पाहिले आपण, मग जो मून आहे हा मून का फॉल होत नाहीये? येस, हा जर लॉ पाहिला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दॅट इज F=G, कॉन्स्टंट आहे. दोघांमधला जी जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट आहे. एक अर्थचं मास आपण m1 म्हणूया, याचं मास m2 म्हणूया. मग त्यानुसार हे दोघंही एकमेकांना अट्रॅक्ट करायला पाहिजे आणि मून जो आहे तो देखील असा फॉल व्हायला पाहिजे ना, पण तसं होत नाहीये. किंवा अदर एक्झाम्पल आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट बघूया. आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ज्याची ऑर्बिट मूनच्या लोअरला आहे, मग हा देखील असा फॉल व्हायला पाहिजे. दॅट अकॉर्डिंग टू दिस लॉ m1, दिस वन m1 इज द अर्थ अँड दिस इज द m2, हा देखील असा अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. तो फॉल व्हायला पाहिजे, अट्रॅक्ट होतोच आहे, फॉल व्हायला पाहिजे. पण हा देखील फॉल होत नाही, कारण त्याचं रिझन आहे की या दोघांनाही अट्रॅक्ट अर्थात अर्थ त्याला अट्रॅक्ट करतच आहे ना, तो प्रॉब्लेम नाही आहे, अर्थ अट्रॅक्टच करताय, पण या मूनला अट्रॅक्ट करत असल्यामुळे याला एक विशिष्ट अशी व्हेलॉसिटी आहे आणि व्हेलॉसिटी असल्यामुळे तो अर्थ भोवती रिव्हॉल्व होणारच आहे. अर्थच्या अट्रॅक्शनमुळे, ग्रॅव्हिटेशनल पॉवरमुळे तो, पण त्याला व्हेलॉसिटी असल्यामुळे तो त्या त्या ऑर्बिटला रिव्हॉल्व होतंय. तसंच आर्टिफिशियल सॅटेलाइट पण हे असे रिव्हॉल्व होत आहे आणि जी वस्तू रिव्हॉल्व होती, ज्याला स्पीड आहे, ती ते ऑब्जेक्ट अर्थवर असे फॉल होत नाही, पडत नाही. याला स्पीड नाहीये आणि म्हणून ऍपल हा असा फॉल होतोय. पण इथे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत ते फॉल होत नाही, कारण त्यांना स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे. समजलं एवढं पॉइंट? ओके. मीन्स दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट प्रेझेंट टू द ऍपल and therefore it would have not fallen on it would have fall on the earth. means तो पडणारच, यामध्ये मून आणि जे आहेत सॅटेलाइट ते पडत नाहीत, त्यांना व्हेलॉसिटी आहे. ओके, आपण नेक्स्ट बघूया. हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला आहे?
अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. तर यामध्ये बघूया अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन किंवा कोणी ऍक्सलरेशन पण म्हणतात. तर बघूया आपण ते कसं असतं आणि आपण अर्थचा आता विचार करूया. ओके, नेक्स्ट. नाव द अर्थ एक्झर्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट नियर टू इट. आता सांगितलं मी की जी वस्तू अर्थच्या जवळ आहे त्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होणारच आहे. ओके, हा ग्रॅव्हिटेशन फोर्स सी अर्थ यावर एक्झर्ट करतोय, तसंच मूनवर देखील एक्झर्ट करतोय. तसंच जे काही सॅटेलाइट विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ त्यावर देखील अर्थचा हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशन तो एक्झर्ट होतच आहे. ज्या वस्तू त्याच्या नियर आहे त्यावर ते एक्झर्ट होणारच आहे. मग अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ जो आहे अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन जो काही लॉ आहे आपला, तर फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन द ऍक्सलरेशन. न्यूटनच्या ह्या लॉनुसार जो काही फोर्स याच्यावर एक्झर्ट होत आहे अर्थचा आणि अर्थचा फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे ही जी ऑब्जेक्ट आहे ही कोणती पण ती फॉल होण्याचा प्रयत्न करणार आहे. यस, अशी अर्थकडे येणारच आहे आणि येताना त्या वस्तूमध्ये त्याची व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होणार आहे. म्हणजे नुसतीच समजा आता हा एक आपण ऑब्जेक्ट बघूया. आपल्याकडे हे ऑब्जेक्ट आहे आणि आता मी फेकते. ओके, ते शेवटी अर्थकडेच येत आहे. पण अर्थकडे येताना त्याची जी चेंज इन व्हेलॉसिटी ही का होते इन्क्रीज होत आहे. द व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग अँड धिस व्हेलॉसिटी फ्रॉम सपोज हिअर द स्टॉप व्हेन I throw this object upward direction, then the velocity is here 0. Then after that it get falling to the earth. आणि ते अर्थ वर जे फॉल होत आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होते इन्क्रीज होत आहे आणि व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे म्हणजेच काय होत आहे अकॉर्डिंग टू द गिवन टाइम द व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग आणि इन्क्रीजिंग व्हेलॉसिटीलाच म्हणतात दॅट इज द या ठिकाणी असं काही नाही आहे. जी व्हेलॉसिटी हे डिक्रीज पण होऊ शकते इन्क्रीज पण होऊ शकते पण इथे व्हेलॉसिटी काय होत आहे इन्क्रीज होत आहे. दॅट इज दिस चेंजिंग व्हेलॉसिटी आपण म्हणूया. चेंजिंग व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज द ऍक्सेलरेशन. सो इट इज कॉल्ड एज द ऍक्सेलरेशन. म्हणजेच जेव्हा अर्थ त्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते तेव्हा त्यामध्ये त्याचं ऍक्सलरेशन हे इन्क्रीज होत आहे. दॅट इज फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी रिझल्ट इन द ऍक्सलरेशन. इथे ऍक्सलरेशन होत आहे. या मूनचं पण ऍक्सलरेशन इन्क्रीज होणारच आहे. फक्त ते त्याला व्हेलॉसिटी जी आहे ती ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे, ऑर्बिटमध्ये आहे. त्याचं ऍक्सलरेशन देखील होणारच आहे, वाढणारच आहे. दिस इज कॉल्ड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि अशा प्रकारे ही वस्तू जी आहे ती फॉल होत आहे, स्पीड त्याची वाढत आहे, इन्क्रीज होत आहे आणि ह्यालाच म्हणतात ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे जर सरळ मीन्स ऑन द रोड जर असतं आपण बघूया एखादं व्हेकल आहे त्याची स्पीड ही स्लोली वाढत आहे. पहिले इनिशियल व्हेलॉसिटी काय होती 0. देन after some covering distance that its velocity gets increasing, it becomes v is equal to suppose 60 km/h. म्हणजे ऑन द रोड असेल तर व्हेलॉसिटी जी आहे ती अशा प्रकारे म्हणजे जे आहेत त्याच्यात इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे फॉर्म्युला काय येतोय v मायनस यू. पण याला जायला काय लागला एक टाइम. मग टाइम काय लागला 1 hour 2 hour जे असेल ते. आणि इथे ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अकॉर्डिंग टू द गिवन टाइम इन द गिवन टाइम इज कॉल्ड एज द ऍक्सलरेशन. म्हणजे ऑन द रोड असेल तर त्याला सरळ सरळ आपण म्हणूया ऍक्सलरेशन आहे. म्हणजे स्पीडमध्ये चेंज होणे याला ऍक्सलरेशन म्हणतात. ठीक आहे, ऑन द रोड आहे, हॉरिझॉन्टल आहे. पण जेव्हा हेच ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी या प्रकारे असेल तर त्याला या प्रकारे म्हणजे ऑन अकॉर्डिंग टू द रिलेटेड टू द अर्थ असेल तर त्याला आता ऍक्सलरेशन नाही म्हणायचं. इट्स कॉल्ड एज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस ऍक्सलरेशन चेंजेस टू जी. ओके, अंडरस्टूड दिस वन. देन बघूया आपण इथे पुढं की ऍक्सलरेशन म्हणजे जर एक अर्थ त्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते म्हणजेच त्या वस्तूमध्ये ऍक्सलरेशन यामध्ये इथे ऍक्सलरेशन हे इन्क्रीज होत आहे. ऍक्सलरेशन हे इन्क्रीज होत आहे. सो दिस रिझल्ट्स in its acceleration. Thus the gravitational force due to the earth on a body results in its acceleration. This is called acceleration due to gravity. And just I told it's called as the acceleration due to gravity and it is denoted by the letter G. Now acceleration is a vector quantity. It is the vector quantity.
आता व्हेक्टर म्हणजे काय? तर ज्यामध्ये डायरेक्शन असते, मीन्स इट इज हॅव्हिंग द डायरेक्शन ॲज वेल ॲज द मॅग्निट्यूड. ह्यामध्ये वेक्टर क्वांटिटी का म्हणायचं? ह्याला डायरेक्शन आहे. एक विशिष्ट डायरेक्शन. येस, डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द अर्थ. एखादी वस्तू जी आहे, तसा हा मून मग खाली येणार नाही, फक्त एक समजायला. तर इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यामध्ये याला डायरेक्शन आहे. आणि ही डायरेक्शन कुठपर्यंत आहे? दॅट ऑब्जेक्ट डू नॉट फॉल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, दॅट इट इज ग्रॅव्हिटेट्स टू द सेंटर ऑफ द, म्हणजे त्याचं अर्थचं सेंटर त्याला अट्रॅक्ट करते. म्हणजे इथे जे सेंटर आहे, तर इथपर्यंत ती फॉल होत नाही, तर ती अर्थच्या सेंटर पर्यंत फॉल होत असते. अर्थचा सेंटर त्याला आपल्याकडे खेचत असतो. मीन्स देअरफॉर इट्स डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, त्याला काय मॅग्निट्यूड आहे, काय प्रेझेंटेशन मोजमाप असतं ते असतं, तर त्याला मॅग्निट्यूड आहे, काही प्रमाण आहे. So it's having the magnitude as well as the direction. So it is called as the vector quantity. That is the direction as well as the magnitude. Okay, बघूया. Then, as the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed to the center of the earth. आता सांगितलं मी की डायरेक्शन कुठं असते? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट इज द, यालाच सेंटर ऑफ द अर्थलाच म्हणतात. दॅट इज, इट इज कॉल्ड ॲज द व्हर्टिकली डाऊनवर्ड. इट इज द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तुम्हाला हा पॉइंट क्लिअर झालाय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड असते, आणि नुसतं जे ऍक्सलरेशन असते ते हॉरिझॉन्टल असते. जसं आपण व्हेकलचं एक्झाम्पल घेतलेलं होतं. देन नेक्स्ट एक क्वेश्चन आहे, पेज नंबर 8 वर आहे. थिंक अबाउट इट. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेर नो ग्रॅव्हिटी? जर ग्रॅव्हिटीच नसेल तर काय होईल? एक पॉइंट आहे ज्यामध्ये म्हटलंय की ग्रॅव्हिटी, अर्थला ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? याला ग्रॅव्हिटीच नाहीये. तर if there were no gravity, there would no gravitational attraction between any two particles. म्हणजेच जर याला ग्रॅव्हिटेशन नाहीये, तर ह्या दोन पार्टिकल्स मध्ये कोणत्याही प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन राहणार नाही, नाहीच राहणार. न हा मून असा राऊंड होणार, रिव्हॉल्व होणार अराउंड द अर्थ, तो होणार नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतेही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन राहणार नाही. अँड देअर हॅव नो फॉर्मेशन ऑफ द सोलर सिस्टीम. आणि कोणत्याही प्रकारची सोलर सिस्टीम राहणार नाही. समजा इथे सन आहे, सन अराउंड देअर इज द अर्थ, देन द मार्स, देन नेक्स्ट इज द ज्युपिटर. ज्युपिटर जो आहे ज्याला गुरुग्रह म्हणतात, मार्स, देन हिअर इज द मर्क्युरी. तर अशा प्रकारे जर ह्या सन आणि अदर प्लॅनेट्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन राहणार नाही, तर अशी सोलर सिस्टीमच तयार झाली नसती. देअर इज नो फॉर्मेशन ऑफ द सोलर सिस्टीम ऑर गॅलेक्सी, व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट्स विच आर प्रेझेंट इन द युनिवर्स. तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन नसतं, तर कशाही प्रकारची जी आहे सोलर सिस्टीम किंवा कोणत्याही प्रकारचं युनिवर्स हे नसतंच, इथे यावर तयार झालेलं नसतं. ओके, आपण बघूया पुढचं आहे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आपण बघूया व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. नेक्स्ट पॉइंट. तर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ यासाठी परत बघूया आपण. सपोज हिअर इज द अर्थ, आणि या अर्थच्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू किती असते ही बघूया आपण. अगेन by using the Newton's universal law of gravitation, we calculate the value of g. means आता value of g जी आहे, that is v value on the surface of earth. तर अर्थच्या सरफेसवर ही व्हॅल्यू आपण काढूया. तर ग्रॅव्हिटेशन जो लॉ आहे, याच ग्रॅव्हिटेशनचा जो लॉ आहे तोच फॉलो करूया, आणि याचाच यूज करून आपण द व्हॅल्यू ऑफ जी काढूया. ह्या जी ची व्हॅल्यू याच लॉचा उपयोग करून. कोणता आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर
यामध्ये बघूया की अर्थ आहे आणि परत एखादा ऑब्जेक्ट सी मून यामध्ये असणारं डिस्टन्स हे किती असते आर हे सगळ्यांना माहित. अर्थचं मास आपण M1 म्हणूया आणि एखादा ऑब्जेक्ट आहे हा त्या ऑब्जेक्ट याला M2 म्हणूया. अर्थ ही ग्रेटर असल्यामुळे आपण याला कॅपिटल या दोघांची तुलना जर केली तर कॅपिटल M आपण अर्थला घेऊया, M1 नका घेऊ आणि याला M2 न घेता आपण स्मॉल m असं म्हणूया. फॉर्म्युला तोच आहे G इज इक्वल टू F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर हेच आहे. F इज इक्वल टू G then M1 instead of that M1 take M then M2 is the small m and the distance is the r. Okay, then means let m be the mass of the earth, small m be the mass of the object which is near to the earth, then according to the law of gravitation आपण काय काढतोय आता सुरुवात झालेली आपली that is g value of g on the surface of the earth आपल्याला g काढायचं हे डोक्यात ठेवा आणि आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा यूज करणार आहे आणि आता यूज करूया दॅट इज therefore force that is gravitational force which acts on the given object is F is equal to फॉर्म्युला हा जो याच्याकडून जो फोर्स ऍक्ट होतोय अर्थ कडून ऑन द ऑब्जेक्ट हा जो फोर्स आहे तो कशा प्रकारे लिहायचा आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये F इज इक्वल टू जी कॅपिटल M घ्यायचा आता देन स्मॉल m अपॉन r square. Okay, where m is the mass of the earth and small m is the mass of the object. Now पण फोर्सचं जो आहे हा फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय दॅट इज मास इंटू ग्रॅव्हिटी. सी दिस इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज द ग्रॅव्हिटी. याला ग्रॅव्हिटी म्हणायचं किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन पण म्हणतात. इथं ग्रॅव्हिटी म्हणूया आणि हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट लक्षात घ्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटलंय ही ग्रॅव्हिटी आहे. पण फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय तुम्हाला की मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे हा जो फोर्स एक्झर्ट होतो ना रे याच्यावर तो फोर्स कसा आहे या वस्तूचं मास गृहीत धरायचं म्हणजे नुसतं ही अशी वस्तू घेतली त्याला मासच नसेल तर कशाला अट्रॅक्ट करणार आहे तो सपोज नाहीच आहे मास तर ग्रॅव्हिटेशन राहील का नाही म्हणजे हा फोर्स जो एक्झर्ट होतोय ऍक्ट होतोय तो ह्या वस्तूचा मास म्हणजे ही आपलं मास धरूनच खाली फॉल होणार ना म्हणून मास आणि त्याला व्हेलॉसिटी मीन्स ऍक्सलरेशन आहे मास इंटू ऍक्सलरेशन सो मास ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी जी आपलं मास घेऊनच खाली पडणार म्हणजे फॉल होणार सो मास mg is equal to force exerted by the F is equal to mg. So F is equal to mg. Now compare these two equations. आता ज्यामध्ये जे जे सेम आहेत ते कट करून घेऊ आपण काय सेम आहे स्मॉल m ओके परत एफ एफ गेट कॅन्सल काय राहिलं इथे दॅट इज लेफ्ट हँड साइड आहे ती पण सेम आहे ती कट करा आणि राईट हँड साइडला जे काही असेल सेम सेम कट करा स्मॉल m कॅन्सल होतोय हे लक्षात घ्या परत आपल्याला फिगर कडे बघावं लागेल दॅट इज राहिलंय काय जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. नाव आता स्मॉल g हा का कॅन्सल झाला तर यामध्ये या परत या फिगर कडे बघा इथे अर्थ आहे आणि ही एखादी ऑब्जेक्ट आहे as compared to earth the second object it is having very small mass. अर्थचं मास खूप प्रचंड आहे तुम्हाला माहिती आहे की अर्थचं मास जे आहे ते आहे दॅट इज द 6 इंटू 10⁻24 खूपच जास्त आहे मी 6 जो आहे त्यावर 24 झिरो तुम्ही द्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा खूप जास्त मास आहे आणि खूप जास्त मास असल्यामुळे या अर्थच्या मानाने ह्याचं मास निग्लिजिबल आहे मी इथे मून याला असं मून हा शब्द म्हणत नाहीये एक ऑब्जेक्ट आहे छोटीशी ऑब्जेक्ट मी तुम्ही कोणी पण छोटासा ऑब्जेक्ट आहे हा शेवटी इकडेच येणार ना कारण आपलं मास या अर्थच्या मानाने फारच कमी आहे हा येस आपण देखील त्यावर फोर्स एक्झर्ट करतोय या लॉ नुसार तर अर्थ पण आपल्याकडे अट्रॅक्ट होते पण आपलं मास अतिशय कमी आहे त्यामुळे अतिशय कमी असल्यामुळे अर्थ आपल्याकडे असं
आपल्याकडे फॉल होत नाहीत. उलट आपणच त्याच्यावर फॉल होतोय. आपण त्यावर पडतोय. त्यावरच आहोत. ओके. म्हणून या ज्या स्मॉल जी काही ऑब्जेक्ट आहे त्याचं मास काय करायचं? निग्लेक्ट करायचं. भलेही ती वस्तू मग 10 किलोमीटर लांब असू द्या ना. 10 किलोमीटर लांबवर काय फिरतंय माहिती तुम्हाला? एरोप्लेन आहे. एरोप्लेन आहे तो. याचं मास एवढं जबरदस्त आहे की 10 किलोमीटर काहीच नाही. मग हे पण जे डिस्टन्स आहे ना, हे निग्लिजिबल असतं. सॉरी, याचं मास जे आहे ते निग्लिजिबल असतं. आणि डिस्टन्स तर निग्लिजिबलच कन्सिडर करतात. खूप 10 किलोमीटर अर्थच्या मानाने काहीच नाहीये. ते 10 किलोमीटर पण निग्लेक्टच होतं. समजलंय? त्यामुळे हे जे मास आहे किंवा जे 10 किलोमीटर डिस्टन्स आहे ते निग्लेक्टच होतं. म्हणजे हा आर जो आहे तो निग्लेक्ट होऊन जातो. बघूया पुढच्या स्टेपला कसा आर हा निग्लेक्ट होतोय. पहिल्यांदा आपण मासला निग्लेक्ट केलंय बिकॉज इट्स व्हेरी, व्हेरी स्मॉल मास. काय राहिलंय? जी. म्हणजे आता जी हा कसा तयार होतोय? कॉन्स्टंट राहणार आहे. विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तूंमध्ये जी हे कॉन्स्टंट राहणार आहे. यामध्ये जो जी आहे, असू द्या जवळच आहे, पण ते जीचं मेजरमेंट हे कॉन्स्टंट आहे. 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी इन्व्हर्स टू आपण याचं हे पाहिलंय जीची व्हॅल्यू 6.67 into 10⁻11 ही पाहिलेली आपण. त्यामुळे हे सगळ्याच ठिकाणी सेम आहे. म्हणजे जी हा कशावर डिपेंड आहे? हा जो जी इथे असणारा जी इट डिपेंड ऑन जी डिपेंड ऑन म्हणजे वस्तू जी आहे किंवा जे ग्रॅव्हिटेशन ज्या ऑब्जेक्टमध्ये निर्माण झालेलं आहे. ओके. हे ग्रॅव्हिटेशन हे कशावर डिपेंड आहे ऑब्जेक्टचं? इट डिपेंड ऑन द कॅपिटल जी दॅट इज द gravitational constant and the mass of the greater object earth and inversely depend on the radius or distance means जेवढं डिस्टन्स कमी असेल तेवढं हे ग्रॅव्हिटेशन बघा डिस्टन्स कमी ग्रॅव्हिटेशन जास्त increased distance greater gravitation is that is this g is greater distance this distance is वाढवा डिस्टन्स वाढलं असेल डिस्टन्स आणखी वाढवूया डिस्टन्स वाढलंय तर ग्रॅव्हिटी काय होते कमी होते. आपण पुढचा पॉइंट तो नेक्स्ट बघूया. हे आहे इट इज अबाउट सम ऑफ द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इट इज रिलेटेड टू द मून. म्हणजेच त्याबद्दलचं जे डिस्टन्स वाढत गेलं तर त्याचं ग्रॅव्हिटी ही कमी होते असं आपण म्हणूया. पण जसं जसं डिस्टन्स कमी होईल ना कमी लेस त्यामुळे याचं ते जी ची व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. जवळ आले ना हे जवळ आलं त्यामुळे जी ची व्हॅल्यू पण काही जास्त आहे. लांब गेलंय जी ची व्हॅल्यू ही कमी. डिस्टन्स इन्क्रीज जी लेस म्हणून ही इन्व्हर्स मध्ये जाते. बघा इथे इन्व्हर्स दिलेलं आहे. ओके. हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झालेला आहे. देन मास जेवढं जास्त आहे अर्थचं मास जास्त आहे म्हणून ग्रॅव्हिटी पण जास्त आहे. मीन्स दिस ग्रॅव्हिटी अँड दिस मास दे आर इन द डायरेक्ट प्रपोर्शन. मीन्स दोन्हीही न्यूमरेटरला आहेत. दिस टू क्वांटिटी दे आर द न्यूमरेटर आणि हा गेला डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरला गेल्यामुळे यामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे अँड दिस इज द डायरेक्ट प्रपोर्शन. मास ग्रेटर gravity also greater. Mass greater, gravity also greater. Gravity. Then here that is the distance greater किंवा distance less gravity more. Distance less gravity more म्हणून त्याला इन्व्हर्स म्हणतात. तर हा फॉर्म्युला तुम्हाला नीट कळालेला आहे. ओके. आपण बघूया आता नेक्स्ट असं म्हणूया की आत्ता सांगितलं एरोप्लेन जो आहे तो 10 किलोमीटर इतका आहे. हे फारच निग्लिजिबल डिस्टन्स आहे का? कारण अर्थ जी आहे तिची रेडियस त्याचं मास इतकं जास्त आहे तिची रेडियस पण खूप जास्त आहे. ही रेडियस खूप जास्त असल्यामुळे दॅट इज किती आहे त्याची रेडियस इट इज गिवन दॅट इज at 6 पॉइंट दिस रेडियस. मी थोडंसं फिगर व्यवस्थित काढून दाखवते तुम्हाला. सपोज ही अर्थ आहे आणि तिची रेडियस ही जी आहे आपण त्याला कॅपिटल आर घ्यायचा. ही जी रेडियस आहे ही किती आहे 6.4 into 10⁻6 आणि ही मीटर मध्ये आहे. आणि आता ही बघा 6.4 म्हणजे तुम्ही या नंबरवर 6 झिरो द्या आणि मीटर मध्ये करा कन्वर्ट.
खूप जास्त मोठी क्वांटिटी आहे 64000000006 आणि पॉइंट इथे देते मी आणि तुम्ही आता ही क्वांटिटी बघा किती जास्त झाली. तर एवढं जबरदस्त जे आहे हे रेडियस आहे आणि ही रेडियस खूप जास्त आहे. त्या मानाने एरोप्लेन हा जो आहे, हे रेडियस घ्या तर स्मॉल आहे. आता इथे एरोप्लेन आहे आणि त्या मानाने ही रेडियस खूपच कमी आहे. मग थोडं 10 वाढलं काय फरक पडतोय? काहीच नाही, अर्थला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे हे जे स्मॉलर डिस्टन्स आहे, या डिस्टन्स किंवा रेडियस इथे डिस्टन्स म्हणूया. ह्याला पण रेडियसला डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स म्हणूया आता. दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ बिकॉज इट इज अर्थ इज कन्सिडर्ड ॲज अ सर्क्युलर ऑब्जेक्ट. हे देखील काय झालं? डिस्टन्सच झालं, रेडियस झाली. त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. हे डिस्टन्स मग एवढं डिस्टन्स काही अर्थचा फरक पडत नाही. ओके. म्हणून एखादा ऑब्जेक्ट असा स्मॉलर असेल, खूप छोटा ऑब्जेक्ट आहे, तर त्याच्यासाठी हे डिस्टन्स निग्लिजिबल आहे. कट करायचं आणि फक्त आता आपण यावेळेस नेक्स्ट स्टेपला काय घ्यायचा? कॅपिटल सॉरी ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर म्हणजे कॅपिटल आर घ्यायचा आपण कारण त्यामध्ये जी अर्थची रेडियस खूप जास्त आहे. दिस acceleration depend only on the mass and the radius of the earth म्हणजे जे acceleration due to gravity आहे it's only depend on the mass and the radius of the earth not depend on the small r depend on the capital R due to gravity at a given point on the earth is the same for all objects. It does not depend on the properties of the object. आणि हे फक्त कशावर डिपेंड आहे? मास अँड द रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट. त्या वस्तूची प्रॉपर्टी, ती वस्तू कशी आहे? मून आहे की एखादं एरोप्लेन आहे की एखादा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, ह्याची प्रॉपर्टी काय आहे? ह्याच्यावर अजिबात डिपेंड नाहीये. म्हणजे ते फक्त डिपेंड दिस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दिस G, it only depend on the mass of the earth and the radius of the earth. It depend only on the mass of the earth and the radius of the earth. Okay. आपण बघूया आता एक इतका पॉइंट तुम्हाला क्लिअर झालाय. ओके स्टुडंट्स, पण नेक्स्ट बघूया आता. Next point is one of the question is there, that is what would happen if the value of G was twice as large. आता एक क्वेश्चन आहे की what would happen if the value of G, capital G, value of G was twice as large. ओके, पर आपण G चा फॉर्म्युला बघूया. आत्ताच आपण घेतलाय G चा फॉर्म्युला अँड G इज द GM अपॉन R स्क्वेअर. आपण यामध्ये आता व्हॅल्यूज भरून घेऊ आणि नंतर आपण या क्वेश्चनकडे जाऊया. G चा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. ओके, आता आपण G ची व्हॅल्यू काढूया. G ची व्हॅल्यू आहे कॅपिटल G, हा स्मॉल g. ग्रॅव्हिटी काढूया आपण, दॅट इज 6.67 into 10 raised to power minus 11. Mass of the earth, that is 6 into 10 raised to power 24 kilogram upon R. The value of R is the radius of the earth. आताच सांगितलं तुम्हाला radius of the earth जी आहे ती R, and that R is the 6.4 into 10 raised to power 6 मीटर. आपल्याला हा क्वेश्चन बघायचा आहे. ट्वाईस झालं तर काय होईल? पहिल्यांदा व्हॅल्यू काढून घेऊ आणि मग बघूया नेक्स्ट. ओके, आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? जी ची व्हॅल्यू अर्थवर किती असते ते बघून घेऊ आपण. कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन करताना 6.67 into 6 या दोघांचा आपण मल्टिप्लाय जवळ घेऊन टाकू. 6.67 into 6 आणि ह्या दोघांचा आपण जे आहे बेस सेम आहे, तो बेस एकदा घ्या आणि मायनस आणि 24 इंडेक्स मध्ये एक मायनस आहे एक प्लस आहे, त्यामुळे 24 मधून 11 मायनस करून घेऊ. किती आले? 13.
अपॉन 6.4 इंटू 6.4 जो आहे याचा स्क्वेअर आहे 6 स्क्वेअर आहे ना 6.4 इंटू 6.4 तो 6.4चा स्क्वेअर जर केला आपण तर तो येतोय किती 40.96 and according to the rules of indices 10 raised to power म्हणजे पॉवर किती आहे 6 आणि बाहेर किती आहे ब्रॅकेट बाहेर 2 तर त्यानुसार या दोघांची होते मल्टिप्लाय तर 10 raised to power किती येत आहे 12 आता परत एकदा अगेन यूज हिअर द रूल्स ऑफ एंडायसेस आणि रूल्स ऑफ एंडायसेस यूज केलेत तर यामध्ये आपण बघूया यांचा जो कॅल्क्युलेशन आहे ते किती येत आहे 6.67 इंटू 6 अपॉन 40.96 आणि ते हा जो आहे पॉवर 12 आहे आणि 13 आहे तर बेस हा सेम आहे एकदा घ्यायचा डिवाइडचा रूल वापरायचा आणि डिवाइड मध्ये असतो 13 दॅट इज हा जो न्यूमरेटरचा पॉवर जो आहे 13 आणि डिनोमिनेटरला 12 आहे मायनस होतं आणि त्याचं येत आहे दॅट इज 1 13 minus 12 is the 1 आणि 1 न लिहिता आपण फक्त किती लिहायचे 10 10 to the power 1 नाही लिहत ओके आता 6 ला 10 नी मल्टिप्लाय करू 6.67 into 60 upon 40.96 या दोघांचा मल्टिप्लाय केला आपण 6.67 into 6 तर यांचा मल्टिप्लाय केल्यावर येत आहे दॅट इज द 400.20 अशा प्रकारे येतो आणि 40.96 आणि याला जर डिवाइड केलं 40 नी याला जर डिवाइड केलं 40.96 नी तर डिवाइड करून येते तुम्ही कॅल्क्युलेशन घरी करून बघा तुम्हाला येते ते पॉइंट काढू शकता ना 400 पॉइंट सेम आफ्टर डेसिमल पॉइंट देर आर 2 digits to the right hand side here also directly vanish this डेसिमल पॉइंट सेम सेम असलं तर व्हॅनिश करून टाकायचं म्हणजे गेलेच तर नेक्स्ट स्टेपला आपण लिहू किती येत आहे 4096 आणि ह्या क्वांटिटीने ह्याला डिवाइड केलं तर जी ची व्हॅल्यू येत आहे 9.77 इज इक्वल टू 9.77 that is and this is the g the value of this is the value of g and g it is measured in the quantity meter per second square तर हे लक्षात घ्यायचं आपण नेहमी म्हणजे शिकत आलोय लहानपणापासून की जी ची व्हॅल्यू किती असते 9.8 9.8 करून घेऊ आपण त्याला असंही चालतं डबल डिजिट आहे आफ्टर डेसिमल पॉइंट सेकंड जो डिजिट आहे त्यातला 1 आपण घ्यायचा आणि इथे 1 ऍड करायचा 1 ऍड केल्यामुळे किती आले 8 आणि ह्या डिजिटला जो डिजिट आहे त्याला आपण व्हॅनिश करायचा म्हणजे अशा प्रकारे येतं 9.8 म्हणजे 9.77 मीन्स नियर अबाउट 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर सो आता जो आपला मेन क्वेश्चन आहे हे माहिती असू द्या आणि मेन क्वेश्चन आहे व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज आता ह्या कॅपिटल जी ची व्हॅल्यू जर डबल झाली का समजलंय तुम्हाला मुलांना ओके रफ करते मी आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपण डबल करूया फॉर्म्युला घ्यायचा आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू डबल करा म्हणजे जी हा दोनदा लिहा एम अपॉन आर स्क्वेअर जर तुम्हाला हे आत्ताच सांगितलं मी की दोघांमध्ये कोणतं प्रपोर्शन आहे डायरेक्ट इफ फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज सो फर्स्ट क्वांटिटी इज द जी इट इज ट्वाइस इन्क्रीज झाली मग व्हॅल्यू ऑफ जी पण काय होईल ती देखील काय होईल डबल सो डबल म्हणजे अशा प्रकारे रिलेशन हे होतं आता जी ची व्हॅल्यू डबल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट किती आहे दोन ऑब्जेक्ट मधला 6.67 into 10 raised to power minus 11 ह्याला डबल केला डबल ही जी ची व्हॅल्यू ही डबल झाली जी ची व्हॅल्यू डबल झाली असेल तर ऍक्सलरेशन देखील हे काय होतं डबलनी वाढतं म्हणजे त्यांच्यामध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डबलनी वाढते ओके पॉइंट समजलंय आपण आता नेक्स्ट परत एक क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण बघूया फॉर्म्युला हाच लक्षात ठेवायचा आणि हे लक्षात ठेवायचं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया परत दॅट व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी
हा क्वेश्चन मी आता रब करते. What would be the value of जी? आता आपण स्मॉल जी बघतोय. म्हणजे जो फर्स्ट क्वेश्चन आपण बघितला त्यामध्ये कॅपिटल जी विचारला होता. आता स्मॉल जी. What would be the value of G on the surface of the surface of the earth, on the surface of the earth, then its mass if its mass was twice as large and its radius half of what it is now. बघूया आपण फॉर्म्युला तोच गृहीत धरायचा. कोणता आहे तो फॉर्म्युला? आहे तुम्हाला सगळ्यांना असं सांगितलंय. तो आहे फॉर्म्युला acceleration due to gravity is the G capital M upon R square. हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. क्वेश्चन काय विचारले तिकडे बघायचं. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी? जी ची व्हॅल्यू काय होईल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, परत मी अर्थ घेते. अर्थ आणि त्यावर त्यांनी अशी द व्हॅल्यू विचारली. सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. इफ इट्स मास वॉज ट्वाइस, त्या अर्थचं मास आता ट्वाइस करायचं, डबल करायचं. ट्वाइस, डबल. म्हणजे ओरिजिनल मास जे आहे अर्थचा फक्त मास किती आहे? एम आहे. एम ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आता पहिल्यांदा अर्थचं मास जे होतं ते 6 into 10⁻24 किलोग्रॅम. पण आता मास, हे मास काय करायचंय? डबल करायचंय. म्हणजे या मासला जे मास आहे इथलं ते इथे डबल करायचंय. म्हणजे 2 into 6 into 10⁻24 मास डबल झालंय. ओके, देन if its mass was twice as large and its radius half. आता खूप मोठा प्रश्न आहे. रेडियस हाफ करा. म्हणजेच याचाच अर्थ जे मास अर्थ जी आहे ती आपल्याला डबल डेन्स झालेली ती खूप, पण त्याची रेडियस कमी करा. म्हणजे आता रेडियस कमी करा म्हणतात आहे. मास डबल करा. समजा हे अर्थ या प्रकारे अर्थची रेडियस जी आहे ती आता तुम्ही कमी करा रेडियस. म्हणजे थोडंसं आपल्याला श्रंकन थोडीशी लहान करावी लागेल. हाफ दिसली पाहिजे अशा प्रकारे. तर रेडियस हाफ करा, पण त्याचं मास खूप जास्त आहे. जरी ती वस्तू दिसायला छोटी दिसेल, पण जी काही मासच आहे. आपण अर्थ बद्दलही बोलतो. अर्थ छोटी होऊन गेली, त्याची रेडियस छोटी होऊन गेली, कमी होऊन गेली, हाफ होऊन गेली, पण त्याचं मास हे डबल होत आहे. म्हणजे ती खूप श्रंकन झाली आणि त्याची डेन्सिटी खूप जबरदस्त जास्त आली. त्यामुळे ती डेन्सिटी ही मासच्या रूपात दिसते, दॅट इज डबल झालेली आहे. तर अशा वेळेस त्यांनी प्रश्न विचारलाय, देन व्हॉट इज नाव. म्हणजे आता यावेळेस जे आहेत त्या जी वस्तू आहे तर त्या ग्रॅव्हिटेशनवर काय परिणाम होईल, या त्याची व्हॅल्यू. इट इज नाव म्हणजे जी ची व्हॅल्यू जी आहे त्यावर काय परिणाम होईल. ओके, मास डबल केलंय, रेडियस हाफ केली, तर जी वर काय परिणाम होईल. अर्थ आहे, इथे कोणतीही ऑब्जेक्ट नाही, फक्त त्यांनी विचारलंय अर्थ मध्ये असा बदल झाला तर जी च्या व्हॅल्यू मध्ये काय फरक पडेल. ओके, आपण बघूया आता याचं रिलेशन तयार करू आपण. पॉइंट इतका समजला आहे. ठीक. आपण पहिल्या अर्थसाठी, जी ओरिजिनल अर्थ आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया. फॉर अर्थ म्हणजे पहिले सुरुवातीची, फॉर फर्स्ट अर्थ काय होईल, दॅट इज G1 म्हणूया, इज इक्वल टू कॅपिटल जी हा कधीच कुठेच चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट असतो. तो G1 नसतो, G2 नसतो, काहीच नसतो. त्यामुळे G1 वगैरे काही लिहायचं नाही, ते नेहमी G लिहायचं. मास पहिल्यांदा जे आहे ते M1 घ्यायचं आणि रेडियसला घ्यायचं R1 आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. फॉर ओरिजिनल अर्थ आहे ही जी अर्थ आहे कोणती आहे, ओरिजिनल.
आता फॉर न्यू अर्थ न्यू अर्थसाठी फॉर्मेशन आहे. काय घेऊ आपण आता? याला काय म्हणायचंय? G2 इज इक्वल टू GM2 अपॉन R2 स्क्वेअर. याला जे आहे जे इक्वेशन नंबर 1 बनवूया आणि इथं डायरेक्ट याची आपण व्हॅल्यू भरून टाकू. हे तुम्हाला कळालंय. हे झालं सेकंड, हे झालं फर्स्ट. या सेकंड मध्येच आपण पटकन त्याची व्हॅल्यू भरून टाकू. G आत्ता सांगितलं एम जो आहे हा डबल होत आहे, म्हणजे सॉरी जो मास आहे ते डबल होत आहे, म्हणजे मूळच्या अर्थपेक्षा पहिल्याच्या अर्थचं मास किती होतं? एम. आता काय झालं? हे डबल. हे जे डबल झालं हे कोणाच्या डबल झालं? फर्स्ट अर्थच्या. म्हणजेच हा M1 आणि याला जे M2 आहे ते डबल झालंय, पण कोणाचे डबल झालंय? ह्याच्या डबल, म्हणजे 2M1. म्हणजे 2M1 जो आहे हा काय होतो? M2. म्हणजे मास M2 होत असेल तर ते कोणाच्या डबल होत आहे? पहिल्या अर्थच्या, म्हणजे 2M1. अशा प्रकारे आता आपण M2 हे काढून काय भरायचंय? 2M1. म्हणजे इथे आपण लिहू 2M1. ओके. रेडियस काय होतंय? रेडियस पहिल्या अर्थची रेडियस R होती. आता दुसऱ्या अर्थची रेडियस ही काय होत आहे? कमी होत आहे, हाफ होत आहे. हाफ होत आहे कोणाच्या? पहिल्या रेडियसच्या. म्हणजे R अपॉन 2 अपॉन म्हणजे हाफ. कोणाच्या होत आहे? R1च्या. म्हणजे दुसरी रेडियस आपल्याला काय मिळाली? दिस इज द सेकंड रेडियस. सेकंड रेडियस जी मिळाली आता R2 ही पहिल्या रेडियसच्या काय होत आहे? हाफ. म्हणजेच आपण इथं R2 जो R2 आहे त्याची व्हॅल्यू काय भरायची? R1 अपॉन 2. म्हणजे तिथं R1 अपॉन 2 आणि त्याचा काय करायचा? स्क्वेअर. अशा प्रकारे आपण त्याला कन्व्हर्शन करतोय, आपण कम्पेअर करतोय. काय परिणाम होईल? G वर कितीने वाढेल ते? G कितीने वाढेल? तर बघूया आपण. आता याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ते समजलंय? देन नेक्स्ट इज. आता आपण ह्या दोन्ही क्वांटिटीला काय करून घेऊ? डिवाइड करू. दॅट इज इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. आणि इक्वेशन 1 G1 अपॉन G2 इज इक्वल टू फर्स्ट क्वांटिटी राईट हँड साईडची GM अपॉन R1 स्क्वेअर. आणि आता याला पण आपण जो आहे G1 अपॉन G2 ला डिवाइड करतो, त्यामुळे या क्वांटिटीला या क्वांटिटीने सेकंड क्वांटिटी डिवाइड करूया. डिवायडेड बाय G2M1 अपॉन R1 अपॉन 2 स्क्वेअर. याला आपण रिसिप्रोकल करून घेऊ. GM अपॉन R1 स्क्वेअर, देन रिसिप्रोकल, देन काय होईल इथे? R1 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर अपॉन G2M1. तर हे तुम्हाला कळालंय. काय काय कॅन्सल होईल? G इथे M1 आहे. M1 हे काय होईल? R1 पण काय होईल? कॅन्सल. म्हणजेच काय राहिलंय? G1 अपॉन G2. इथे आलंय 1 अपॉन 2. इथे 1 आहे. 1 अपॉन 2 स्क्वेअर आणि खाली किती आलेलं आहे? 2. ओके. नेक्स्ट इथे परत 1 2 चा स्क्वेअर किती येतोय? 4. आणि हा जो आहे अपॉन 2. आता हे दोन्हीही डिनॉमिनेटर आहे आणि दोन्हीही डिनॉमिनेटर जे असतात 1, तर हे दोघं एकमेकांना, दॅट इज हा पूर्ण न्यूमरेटर आहे. दिस वन इज द न्यूमरेटर आणि इट इज द डिनॉमिनेटर. तर या न्यूमरेटरला जो डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरला परत न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे. तर हा एक डिनॉमिनेटर आणि हा इथला डिनॉमिनेटर दोघेही एकमेकांना मल्टिप्लाय करतात. काय येईल मग? 1 आणि 4 टू जा 8. म्हणजेच G1 अपॉन G2 इज इक्वल टू काय येते? 1 अपॉन 8. म्हणजेच याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आणि क्रॉस मल्टिप्लाय करूया. G2 इंटू 1 G2 इज इक्वल टू G1 इंटू 8 मीन्स 8G1. आता आपण परत मूळच्या क्वेश्चन कडे बघूया की या G वर काय पण देन इट्स व्हॉट इट इज नाऊ. तर हा जो G आहे म्हणजे पहिल्याचा जो G1 होता आणि आता हा G2,
थोडासा थोडी फिगर लहान काढते. G2 तर G2 हा G1च्या म्हणजे मास डबल केल्यामुळे, रेडियस हाल्फ केल्यामुळे पहिलेचे जे G1 होता 9.77 तर आता हे जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, जी ग्रॅव्हिटी होती अर्थची ओरिजिनल ग्रॅव्हिटी 9.77 ही ग्रॅव्हिटी आता किती टाइम्सनी वाढली आहे? किती टाइम्सनी वाढली आहे? G2 जी आहे, ही किती टाइम्सनी वाढली आहे? 8 into 9.77 म्हणजे पहिलेच्या ग्रॅव्हिटीच्या 8 टाइम्सनी न्यू अर्थची ग्रॅव्हिटी वाढेल. केव्हा वाढेल? जर अर्थचं मास हे डबल होईल आणि त्याची रेडियस, ही जी रेडियस आहे ती काय होईल? हाल्फ. अशा प्रकारे जर अर्थमध्ये बदल झालाच तर ग्रॅव्हिटीवर, मूळच्या ग्रॅव्हिटीवर काय परिणाम होईल? तर मूळची ग्रॅव्हिटी 8 पटीने वाढून जाईल. 8 टाइम्सनी वाढून जाईल, 8 टाइम्सनी वाढून जाईल.